आणि माझे मिस्टर डॉक्टर निवेकर आम्ही दोघंही या PNG महाकरंडक एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी खास कोल्हापूरहून आलेले आहेत. आणि काल आणि आज दोन्ही दिवस जवळजवळ 20 एकांकिका इथं सादर होत आहेत आणि त्या सगळ्याचा आस्वाद आम्ही वेगवेगळ्या पातळीवर घेतलेला आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मूळची माहेरची सांगलीचीच आहे आणि अगदी बालगटापासून ते आंतरविद्यापीठपर्यंत नाटक या एका कलेनं झपाटून गेल्यासारखं आम्ही काम केलेलं आहे. विशेषतः नाट्य पंढरी जिला म्हटलं जातं त्या सांगलीमध्ये संगीत सुवर्णतुला, संगीत स्वयंवर आणि काबुलीवाला, निम्मा चिम्मा राक्षस अशी खूप नाटकं केलेली आहेत. प्राध्यापिका झाल्यानंतरसुद्धा अनेकदा विद्यार्थ्यांच्यासाठी एकांकिका लिहिलेल्या आहेत आणि त्या बसवूनही घेतलेल्या आहेत. आणि शिवाजी विद्यापीठाचं 3 महिन्याचं एक नाट्य शिबिरही मी स्वतः संयोजिका म्हणून हाताळलेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की एक अभ्यासू श्रोता म्हणून गेले 2 दिवस आम्ही इथं या एकांकिकांचा आस्वाद घेतो आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन पिढीतले अनेक तरुण कलाकार म्हणजे लेखक असतील, संगीतकार असतील किंवा नेपथ्यकार असतील, हे सगळेजण अतिशय उत्साहानं, उल्हासानं आणि अत्यंत ज्याला आपण परिश्रमपूर्वक इथं आपली कला सादर करत आहेत. दिलेल्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टींचं भान राखून एकांकिका सादर करणं हे फार मोठं आव्हान आहे त्यांच्यासाठी. काही एकांकिकांनी अक्षरशः अंगावरती रोमांच उभे राहिले, काही वेळेला काटा निर्माण झाला, तर काही वेळेला त्यातला विषय मांडून तो इतक्या सशक्त अभिनयाने सादर केला गेला की डोळेसुद्धा भरून आले. तेव्हा हे एक प्रचार आणि प्रसाराचं असलेलं व्यासपीठ, याला एक सशक्त माध्यम म्हणून, एक प्रबोधनाचं, उद्बोधनाचं, जागृतीचं प्रभावी असं साधन म्हणून शब्दशक्तीनं हा कला प्रकार सादर केला जातो. पण ही एक समूह कला आहे, लक्षात घ्या. इथे प्रत्येक गोष्टीचा आग्रह धरून ती परिपूर्णतेनं सादर करणं फार गरजेचं आहे. म्हणजे इथं नेपथ्यकारही महत्त्वाचं आहे, प्रकाशयोजनाकारही महत्त्वाचं आहे, दिग्दर्शकही महत्त्वाचं आहे, अभिनेते तर महत्त्वाचे आहेतच, पण इथे बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. आणि या सगळ्यांचं मिळून जेव्हा एकत्रित सुंदर रसायन बनतं तेव्हा अतिशय सुरेख अशा एकांकिका बनतात. आणि या ठिकाणी सादर झालेल्या एकांकिकांमध्ये विषयांचं वैविध्य पण खूप होतं. निकाल आता जाहीर व्हायचा आहे, त्यामुळे मी काही एकांकिकांची नावं नाही घेणार आहे, कारण मग बाकीच्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होईल. पण ज्याला आपण एक ग्रामीण किंवा लोककलेवर आधारित अशा ज्या एकांकिका आहेत त्या फार ज्याला आपण तपशील अतिशय उत्तम प्रकारानं भरत नवरसांनी त्याच्यामध्ये एक कळस निर्माण केलेला आहे. त्यातली भाषा असेल, त्यातलं वावरणं असेल, त्यातल्या असलेल्या संघर्षांचे प्रकार असतील, त्यांचं एक सगळ्यांचं एकमेकांना प्रतिक्रिया देण्याचं एक टायमिंग आहे किंवा विनोद असेल तर तो खळकन आणि खटकन वाजलाच पाहिजे असा त्यांचा जो काही एक आविर्भाव आहे तो फार मला मोलाचा वाटतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा कालबाह्य झालेले विषयसुद्धा जेव्हा एकांकिकांच्या माध्यमातून नव्या काळामध्ये सादर केले जातात तेव्हा थोडासा प्रेक्षकांचा हिरमोडसुद्धा होतो की आत्ता या विषयाचं काय नाविन्य. आणि एक मला महत्त्वाची गोष्ट सुचवावीशी वाटते की नाटकाला 2 अंग असतात, एक संगीताचं अंग आणि दुसरं सादरीकरणाचं म्हणजे अभिनयाचं अंग. या दोनही अंगांवरती जेव्हा कलाकार अतिशय समृद्धपणानं अभ्यास करतात, त्यातले बारकावे जाणून घेतात, इतरांच्या त्या संदर्भात असलेल्या जुन्या कलाकारांच्या नाटकांचा अभ्यास करतात, तेव्हा त्यामध्ये एक प्रकारचा जातिवंतपणा, रसवत्ता
आणि प्रभावी अशा स्वरूपाचा अभिनयाचा आविष्कार हा आपल्याला पाहायला मिळेल. मी PNG या पेढीचं 100 कशी सोनं म्हणील अशी ही एकांकिका स्पर्धा आहे. पुढल्या वर्षी याहीपेक्षा अधिक संघ भाग घेतील आणि प्रेक्षकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणि जाणकार परीक्षक त्यांना जे काही मार्गदर्शन करतील त्यातनं बोध घेऊन त्यातल्या टिप्स किंवा त्यांनी सांगितलेल्या सूचना अत्यंत गंभीरपणानं अंमलात आणून पुढल्या वर्षी अधिक आग्रहपूर्वक या एकांकिका ते सादर करतील असं वाटतं. आम्ही दोन्ही दिवस खरोखर या नाट्यपंढरीमध्ये या भावनाट्य मंदिरमध्ये इतके स्वतःची नाटकं आम्ही सादर केलेली आहेत. त्यामुळे रंगमंच, ती तिसरी बेल, तो धुपाचा दरवळ झाला की खरोखर एक मनच कुठेतरी वेगळ्याच भूमीमध्ये जाऊन पोचतं. असे 2 दिवस आम्ही या एकांकिकांच्या निमित्तानं खूप चिरस्मरणीय असे लक्षात ठेवू आणि यासाठी मी PNG या पथपेढीला या सुवर्णपेढीला फार मनापासून धन्यवाद देते आणि त्यांनी असाच हा उपक्रम वर्षानुवर्ष चालत ठेवावा आणि नव्या नव्या रंगकर्मींना इथे आपला आविष्कार करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते. आणि सगळ्या कलाकारांना माझं एक सांगणं असं आहे, केवळ आपल्या एकांकिकेपुरते इथं अनेक जण हजर राहत आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आपली एकांकिका सादर करायची आणि मग बाहेरच्या पारावरती गप्पा छाटायच्या, हे अभ्यासाचं लक्षण नाही. तेव्हा आपली कलाकृती सादर झाल्यानंतरसुद्धा इतरांच्या कलाकृती तुम्ही अभ्यासू भूमिकेतून पाहिल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत. त्यातलं चांगलं काय त्याच्या नोट्स तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यावरती तुमच्या समूह चर्चासुद्धा घडायला पाहिजे. आणि हा जेव्हा तुम्ही असा अभ्यास करत जाल, हे काही केवळ एक छाछूगिरी करत मिळवण्याचं कला माध्यम नाही. यासाठी एकेकाने आपलं आयुष्य वेचलं आहे. इथं लावलेले फोटो बघा सगळे, जे या नाट्यकलेला वाहून घेतलेल्या दिग्गजांचे आणि प्रतिभावंतांचे आहे. तेव्हा अनेक अंगाने जर ही कला तुम्हाला खरंच नवीन प्रकारानं सादर करायची असेल तर तुमच्यातली जिज्ञासा, अभ्यासू वृत्ती, संशोधनात्मक वृत्ती आणि कलाविष्कार याचा जो काही एक ध्यास आहे तो ध्यास तुम्हाला लागावा आणि तुमचा प्रकाश आणि त्या प्रकाश वाटेवरून तुम्ही चालणारे आनंद यात्री यांच्या दर्शनानं आमची पिढीसुद्धा खूप तृप्त झालेली आहे. धन्यवाद.